नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. द्वारका अंडरपास कामाचा साइड इफेक्ट. व्यवसाय ठप्प, 500 कामगार बेरोजगार. रस्ते बंद, दुकानं बंद. द्वारकात कामगारांवर बेरोजगारीची वेळ. अंडरपासच्या कामाने पोटावर घाव. द्वारकात शेकडो कामगार बेरोजगार. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात विकास कामांना वेग दिला जात आहे. मात्र या विकासाच्या कामांचा फटका आता थेट कामगार आणि लहान व्यावसायिकांना बसताना दिसतोय. द्वारका परिसरातील अंडरपासच्या कामामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले असून अनेक दुकाने अक्षरशः ठप्प पडल्याची परिस्थिती निर्माण झाली. द्वारका परिसर हा गेल्या अनेक दशकांपासून बांधकाम साहित्य, प्लायवूड, फर्निचर, लाकूड काम आणि हार्डवेअर व्यवसायासाठी ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतर 1950 पासून येथे शेकडो व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. मात्र अंडरपासच्या कामाला अचानक सुरुवात झाल्याने या संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झालाय. व्यापाऱ्यांच्या मध्ये प्रशासनाकडून केवळ 2 ते 3 दिवस आधी सूचना देण्यात आली, त्यामुळे दुकानदारांना कोणतीही तयारी करता आली नाही. अनेक दुकानांमध्ये माल अडकून पडला आहे, तर काही ठिकाणी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. या परिसरातील सुमारे 200 ते 300 दुकानांमध्ये अंदाजे 700 ते 800 कामगार काम करतात. मात्र कामामुळे रस्ते बंद झाल्याने ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी अनेक दुकानांमध्ये कामच नसल्याने कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी कामगारांना तात्पुरते काम बंद ठेवावे लागले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हे रस्त्याचं काम पूर्ण चालू केलं आहे, पण त्याच्यामुळे आमचं दुकानावर परिणाम होत आहे, धंद्यावर परिणाम होत आहे. आमचे कस्टमर काही येत नाही येते. तुम्ही अर्ध चालू ठेवा, अर्ध चालू ठेवा, अर्ध बंद ठेवा, म्हणजे आमचं पण चालेल, तुमचं काम चालू होईल. असं काहीतरी सोल्युशन काढा, म्हणजे आमचं काम चालू राहील. असं आणखी आमचे धंदा काहीच होत नाही, सकाळपासून काही बोनी नाही आमची. काहीतरी त्याच्यावर विचार करा आणि रस्ता खोलून द्या. अर्ध येण्या जाण्याकरता कस्टमर यायकरता चालू ठेवला तर काहीतरी होईल आमचं. तुम्ही रस्ता तेव्हा बंद केला आहे तेव्हा पण आमचं काहीच नाही आहे, बोनी होत नाही आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही कोणी येत नाही आहे. कस्टमर रस्ताच नाही ठेवला आहे तुम्ही, कस्टमर यायला तर काय येणार आहे कस्टमर. विचार करा आणि रस्ता थोडं मोकळं करून द्या आम्हाला, मेहरबानी होईल. तुम्ही जनताचं काम करताय भलं आहे, पण आमच्यावर विचार करा. आम्ही कसं हातावरचे मजूर आहे. आमची महानगरपालिकेला विनंती आहे, एक धडधडीत विनंती आहे का अर्धा रस्ता खोलून द्यावा आणि आमचं काम चालू राहू द्या. तुम्ही ठेवा आणि आमचं पण चालू ठेवा. व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे की त्यांना विकास कामांना विरोध नाही. मात्र योग्य नियोजनाने पुरेशी पूर्वसूचना दिली असती तर कामगार बेरोजगार झाले नसते आणि व्यवसायही ठप्प पडला नसता. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहराचा चेहरा बदलणार असला तरी या प्रक्रियेत स्थानिक व्यापारी आणि कामगारांचे प्रश्नही सोडवणे तितकेच गरजेचे असल्याचे मत आता व्यक्त होते. नाशिक आवाज न्यूज, नाशिक.